मित्रांनो नमस्कार. चालू घडामोडींवर आधारित करंट अफेअर्स 360 डिग्री या वीकली लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या लेक्चर सिरीजबद्दल आपण थोडक्यात माहिती पुढे बघणार आहोत. आपण सुरुवात करूया आजच्या या करंट अफेअर्सच्या लेक्चरला. आपण 8 जानेवारीपर्यंतचे करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत, 1 ते 8 जानेवारी दरम्यानचे, आणि ही वीकली करंट अफेअर्सची सिरीज असल्यामुळे आपलं हे लेक्चर जनरली आठवडा संपल्यानंतर दर रविवारी हे लेक्चर आपलं होणार आहे. आजचं जे करंट अफेअर्सचं आपलं PPT आहे हे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे आणि यामध्ये आपण जे करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत त्याचे 2 पाय चार्ट तुम्हाला इथे दिसत आहेत. एक इथे दिसतोय तुम्हाला इंटरनॅशनल आणि नॅशनल, हे 2 महत्त्वाचे विषय आपण इथे कव्हर करणार आहोत आणि त्यातले जे सब टॉपिक्स आहेत, उदाहरणार्थ एन्व्हायरमेंट आहे, स्कीम्स आहेत, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, डिफेन्स, इकॉनॉमी, कॉन्फरन्सेस अँड समिट्स, पर्सन्स इन न्यूज आणि अवॉर्ड्स, म्हणजे परीक्षा कुठलीही असो या परीक्षेमध्ये विचारले जाणारे सर्व टॉपिक्स आपण इथे कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण सुरुवात करूया. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपलं हे PPT किंवा हे वीकली लेक्चर सिरीज प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात असेल आणि या प्रश्नोत्तरांशी संबंधित जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दर महिन्याला तुम्हाला जर का हे करंट अफेअर्सचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही प्रथम या ॲपवर जाऊन इन्स्टॉल करून तुम्ही ही टेस्ट सिरीज देऊ शकता. तर मग आता आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न बुखारेस्ट 9 ग्रुपशी संबंधित आहे. प्रश्न असा आहे, बुखारेस्ट 9 ग्रुपमधील लिथुआनियाने अलीकडेच तैवानला आपल्या भूमीत दूतावास समतुल्य कार्यालय उघडण्यास परवानगी दिली. तर बुखारेस्ट 9 ग्रुपचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे रोमानिया, कारण बुखारेस्ट ही रोमानियाची राजधानी आहे. बुखारेस्ट 9 ग्रुपबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. या ग्रुपमध्ये पोलंड, रोमानिया, स्लोवाकिया, लिथुआनिया, लॅटविया, हंगेरी, चेक रिपब्लिक, बल्गेरिया आणि एस्टोनिया या देशांचा समावेश होतो. या ग्रुपची स्थापना 2015 मध्ये झाली होती आणि या ग्रुपला बुखारेस्ट फॉर्मॅट किंवा B9 असं सुद्धा म्हणतात. या ग्रुपचं हेडक्वार्टर रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे आहे, म्हणून या ग्रुपला नाव बुखारेस्ट 9 असं पडलेलं आहे. हा मुद्दा याच्यासाठी गाजतोय की तैवानवर चीन आपला अधिकार सांगत असतो आणि त्यामुळे तैवानला लिथुआनियाने एम्बसी उघडण्यासाठी जागा दिल्यामुळे चीन नाराज झालेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे सी ड्रॅगन 22 शी संबंधित. सी ड्रॅगन 22 ही जी एक्सरसाइज आहे, मल्टी कंट्री एक्सरसाइज जी आहे, त्या सरावाचा यजमान देश कोणता? म्हणजे हा जो सैन्य सराव आहे सी ड्रॅगन 22 हा कुठे झालेला आहे, कोणत्या देशाने तो आयोजित केला होता? तर सी ड्रॅगन 22 हा बहुराष्ट्रीय सराव आहे. या सरावामध्ये अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण कोरिया आणि जपान हे देश सहभागी होत आहेत. हे अँडरसन एअरफोर्स बेस ग्वाम येथे आयोजित करण्यात आलेले आहे आणि हे कुठे आहे? अमेरिकेत आहे. त्यामुळे सी ड्रॅगन 22 या सैन्य सरावाचं यजमान देश कुठला आहे? अमेरिका आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ओआरिओप्सिस डिकॅप्रिओ. ओआरिओप्सिस डिकॅप्रिओ ही कुठली प्रजाती आहे किंवा ही प्रजाती तुम्हाला कोणत्या देशामध्ये नुकतीच आढळून आलेली आहे? तर ओआरिओप्सिस डिकॅप्रिओ ही कॅमेरूनच्या उष्णकटिबंधीय इबो जंगलात नव्याने शोधण्यात आलेली प्रजाती आहे. या वृक्ष प्रजातीचं वैशिष्ट्य काय? कॅमेरूनला ही वृक्ष प्रजाती सापडलेली आहे आणि हिच्या खोडालाच फळं आणि फुलं येतात. खोडालाच फळं आणि फुलं येतात. आता हे नाव कोणावरून देण्यात आलेलं आहे? डिकॅप्रिओ म्हटल्यावर तुम्हाला अंदाज यायला पाहिजे. लिओनार्दो डिकॅप्रिओ नावाचा एक हॉलिवूडमध्ये ॲक्टर आहे, त्याच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि कॅमेरून हा देश कुठे आहे? आफ्रिका खंडामध्ये आहे तो.
आणि तो पश्चिम मध्य आफ्रिकेमध्ये गिनीच्या आखातात स्थित असा देश आहे. ओके, आता आपण पुढचे प्रश्न बघण्यापूर्वी आपली ही जी लेक्चर सिरीज आहे याचा नेमका उद्देश काय आहे, मी कोण आहे याची थोडक्यात माहिती आपण करून घेऊया. तर माझं नाव चंद्रशेखर बोर्डे. मी सध्या असिस्टंट कमिशनर म्हणून GST डिपार्टमेंटमध्ये काम करतो राज्याच्या. याला आपण पूर्वी सेल्स टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने ओळखायचो. माझा एकूण 20 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. MPSC किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करणाऱ्या मुलांना मी विविध विषय शिकवत असतो. आपले हे जे लेक्चर सिरीज आहे याची फ्रिक्वेन्सी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा असेल, कारण मला असं वाटतं की करंट अफेअर्स याची तयारी जरी तुम्ही रोज करायची असली तरी त्याचं लेक्चर रोज असण्याची काही एक गरज नाही आहे. कारण आपण जर का टाईमलाईन बघितली एक्झामची तर ज्या आजच्या ब्रेकिंग न्यूज असतात त्या 1 वर्षानंतर ब्रेकिंग न्यूज नसतात. त्यामुळे आजच कुठलीही माहिती लगेच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये. परंतु करंट अफेअर्सचा ट्रॅक मात्र आपण नेहमी ठेवायला पाहिजे. तो ट्रॅक चांगल्या प्रकारे राहावा म्हणून तुम्हाला मी वीकली आणि मंथली PDF देणार आहे करंट अफेअर्सची, जी फ्री ऑफ कॉस्ट असेल. आणि तुम्हाला जर का या PDFवर आधारित प्रश्न सोडवायचे असतील ऑनलाईन तर ते देखील तुम्ही सोडवू शकता. त्याचे चार्जेस नाममात्र असतील, कारण आपण ज्या ॲपवर, माझ्या मित्राची ॲप आपण वापरतोय आय प्रथम नावाची, या ॲपवर हे वीकली आणि मंथली PDF असतील फ्री ऑफ कॉस्ट, आणि टेस्ट सिरीज जी असेल ती नॉमिनल चार्जेस असतील त्याचे, तर तुम्ही ती देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं 2022मध्ये खूप परीक्षा आहेत आणि या परीक्षांमध्ये करंट अफेअर्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे करंट अफेअर्सची तयारी तुम्ही पहिल्या दिवसापासून केली तर तुम्हाला याचा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे यू मस्ट ट्रस्ट द प्रोसेस. आपण जे करतोय यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यास करत असताना तुमची लाईफ जी आहे ती डिस्ट्रॅक्शन फ्री असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल आणि सोशल मीडियापासून जितका जास्त वेळ लांब राहाल तितकं तुमचं छान अभ्यास होईल. अभ्यास करताना तुम्ही तो स्मार्ट पद्धतीने करायला पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा जो कोर्स आहे तो तुम्हाला का सबस्क्राईब करायचा आहे, कारण याच्यामध्ये आपण सर्व ऑनलाईन मटेरियल देत असल्यामुळे याचा ट्रॅक राहणार आहे. नियर परफेक्ट कंपायलेशन असणार आहे करंट अफेअर्स आणि MCQचं. ॲक्सेस त्याचा तुम्हाला सोपा असणार आहे आणि पॉकेट फ्रेंडली, परवडेल अशा शुल्कामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करून देत आहोत. त्यामुळे तुम्ही आय प्रथम ही जी ॲप आहे आजच Google Play Storeवरनं इन्स्टॉल करा आणि या करंट अफेअर्स सिरीजची मजा घ्या. पुढे आपण आता सुरू करूया आपली जी सिरीज आहे तिला कंटिन्यू करूया. एशियन वॉटरबर्ड सेन्सस म्हणजे काय, जे पाणपक्षी आहेत, पाण्यातले जे पक्षी असतात त्यांची गणना. ठीक आहे, जनगणना नाही, जनगणना ही माणसांची असते, पाणपक्ष्यांची गणना. तर एशियन वॉटरबर्ड सेन्सस हा आंतरराष्ट्रीय पाणपक्षी गणनेचा अविभाज्य भाग आहे. याचे आयोजन दरवर्षी कोणत्या महिन्यात होते, तर ही जी इंटरनॅशनल सेन्सस आहे ही 143 देशांमध्ये आयोजित केली जाते आणि वेटलँड इंटरनॅशनल आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेन्सस आयोजित केली जाते. हिचं आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये होतं. कुठल्या महिन्यामध्ये होतं? जानेवारी महिन्यात होतं. आणि सर्वप्रथम ही 1987 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2021ची सेन्सस अजूनही चालू आहे, परंतु जो अहवाल हाती आलेला आहे त्या अहवालानुसार 2020च्या तुलनेमध्ये एकूण पाणपक्ष्यांची संख्या 4 पटीने कमी झालेली आहे. त्यामुळे हा जो फटका एकूण पक्षी संख्येला बसलेला आहे हा खूप अलार्मिंग आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या इथेनॉलच्या वापरावर इंटरनॅशनल एनर्जी असोसिएशन किंवा इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं काय म्हणणं आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अलीकडील संशोधनानुसार कोणत्या देशाला मागे टाकून भारत 2026 पर्यंत जगातील 3ऱ्या क्रमांकाची इथेनॉल बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर आहे. तर 2026 पर्यंत भारत चीनला मागे टाकणार आहे. कोणाला मागे टाकणार आहे? चीनला मागे टाकणार आहे. आणि अमेरिका आणि ब्राझीलच्या मागे राहील 3ऱ्या क्रमांकावर. 2070 पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल होणार आहोत
असं म्हटलेलं आहे. भारत 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होणार आहे. ठीक आहे. इथेनॉल हे प्रमुख जैव इंधनांपैकी एक आहे. ठीक आहे. बायोफ्युएल ज्याला आपण म्हणतो, हे नैसर्गिकरित्या यीस्टद्वारे साखरेचं किण्वन करून, फर्मेंटेशन करून किंवा इथिलीन हायड्रेशन सारख्या पेट्रोकेमिकल प्रक्रियेद्वारे ते तयार केलं जातं. आपले जे साखर कारखाने असतात, ऊसाची जी मळी असते त्या मळीचं फर्मेंटेशन करून साखरेचं बाय प्रोडक्ट काय आहे? इथेनॉल आहे. सध्या आपण किती टक्क्यापर्यंत इथेनॉल वापरतो? आपल्या फ्युएल्समध्ये 20% वापरतो. आणि इथेनॉलचा वापर केल्यामुळे, फ्युएल्समध्ये इथेनॉलचा वापर केल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि हायड्रोकार्बन सारखे जे आपले उत्सर्जन आहेत, हे गॅसेस कमी होणार आहेत इथेनॉलच्या वापरामुळे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न ब्रेल दिवस, जागतिक ब्रेल दिवसशी संबंधित आहे. योग्य विधानाची निवड करायची आहे तुम्हाला. पहिलं विधान, दरवर्षी जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारीला साजरा केला जातो. 2017 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला आणि 2018 मध्ये पहिला जागतिक ब्रेल दिवस साजरा करण्यात आला. आणि 4 जानेवारी हा दिवस आपण याच्यासाठी साजरा करतो की ती लुई ब्रेलची जयंती आहे. ठीक आहे. आता याचं उत्तर 2017 नाही, 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करायचा अशी घोषणा केली आणि पहिला जागतिक ब्रेल दिवस 2019 मला साजरा झालेला आहे. म्हणजे विधान 2 आणि 3 हे चूक आहेत, परंतु विधान 1 आणि 4 हे बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे? क. आपल्याला असे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स खूप येतात परीक्षेमध्ये, त्यामुळे अशा प्रश्नांचा सुद्धा आपल्याला सराव असणं गरजेचं आहे. पुढे जाऊया आपण. राष्ट्रीय जल पुरस्काराशी संबंधित हा प्रश्न आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले जातात. महाराष्ट्रातील कोणत्या शहरी स्थानिक संस्थेस सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे? तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले जातात. उत्तर प्रदेशला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. राजस्थान आणि तमिळनाडू यांना दुसरं आणि तिसरं पारितोषिक मिळाले. जिल्हा पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरला सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. तर महाराष्ट्रातील जे मानकरी आहेत ते कोण कोण आहेत आपण बघूया. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार सुरडी, सोलापूर जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत आहे. शहरी स्थानिक संस्था दापोली नगर पंचायतला मिळालेला आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे? दापोली. याशिवाय सर्वोत्कृष्ट माध्यमाचा पुरस्कार ॲग्रोवन सकाळला मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट NGOचा पुरस्कार औरंगाबादची ग्राम विकास संस्था जी आहे तिला मिळालेला आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय? सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सुरडी, सोलापूर जिल्हा आणि सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था दापोली नगर पंचायत. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि सर्वोत्कृष्ट राज्य कुठलं? उत्तर प्रदेश. ओके. पुढचा प्रश्न संबंधित आहे नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेशी संबंधित आहे. तर कोणत्या शहरात 24वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आयोजित करण्यात आलेली आहे? याचं उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या शहरामध्ये ही राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेची थीम इंडियाज टेक एड डिजिटल गव्हर्नन्स इन अ पोस्ट पॅन्डेमिक वर्ल्ड अशी याची थीम आहे. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला प्रश्नाचं बॅकग्राऊंड जे सांगतोय ते तुम्हाला PDF मध्ये मिळणार आहे. ओके. नेक्स्ट, DRDOशी संबंधित प्रश्न आहे. योग्य विधानांची निवड करा. 1 जानेवारी रोजी DRDOचा स्थापना दिवस साजरा करण्यात येतो. 1958 साली भारतीय आयुध निर्माण आणि तांत्रिक विकास आस्थापनेचे तांत्रिक विकास आणि उत्पादन संचालनालय संरक्षण विज्ञान संस्थेमध्ये विलीन केल्यानंतर DRDOची स्थापना करण्यात आली. DRDOचे विद्यमान सचिव आणि अध्यक्ष डॉक्टर G सतीश रेड्डी आहेत. तर आता योग्य विधान कुठलं आहे? तर वरील सर्व. लक्षात असू द्या. ओके. नेक्स्ट,
RBI अनुसूचित बँकांची यादी. नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने DSIB म्हणजे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये किती बँकांचा समावेश होतो? तर या यादीमध्ये 3 बँकांचा समावेश होतो. त्या 3 बँका कुठल्या कुठल्या आहेत? एक आहे पब्लिक सेक्टर बँक, ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि 2 या प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, त्या कुठल्या आहेत? ICICI आणि HDFC. हे लक्षात असू द्या. RBIचा जो ॲक्ट आहे तो 1934चा आहे आणि त्यामध्ये 4 शेड्यूल्स आहेत. त्या 4 पैकी जे दुसरं शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये ज्या बँकांचा समावेश होतो त्यांना आपण शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स असं म्हणतो, अनुसूचित बँका. ठीक आहे. तर त्यासाठी अटी काय काय आहेत? शेड्यूल्ड कमर्शियल बँक होण्यासाठी DTL म्हणजे मागणी आणि वेळ दायित्व हे 1 वर्षासाठी सतत 750 कोटींपेक्षा कमी नसावं. म्हणजे काय? तुमच्याकडे जे डिपॉझिट्स येतात, सेव्हिंग्ज येतात बँकेकडे, ते 750 कोटीपेक्षा नसावं. CRAR कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट रेशो हा कमीत कमी 12% असावा. ग्रॉस NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट 5% कमी असावेत. आणि RBI ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे SLR आणि CRR बँकांनी मेंटेन करायला पाहिजे, तरच त्यांचं दुसऱ्या शेड्यूलमध्ये नाव जातं. ओके. कोपल टॉय क्लस्टर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? कोपल टॉय क्लस्टर हे कर्नाटकातलं आहे आणि हे देशातील पहिलं टॉय क्लस्टर आहे. तुम्हाला माहिती असेल आपण बऱ्याचशा खेळणी या चायनामधनं इम्पोर्ट करतो आणि त्यावर आपलं बरंचसं परकीय चलन खर्च होतं. ते कमी व्हावं आणि आपण खेळण्यांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावं म्हणून 400 एकरमध्ये हे टॉय क्लस्टर मार्च 2022 पासून चालू होणार आहे. तर हे कुठे आहे? कर्नाटकात आहे. ओके. चिल्का तलावात पक्षीगणना झाली. तर हे जे चिल्का तलाव आहे हे सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता इथे चिल्का सरोवराचं नाव असल्यामुळे हा प्रश्न आपण वाचत बसलेलो नाहीये. हां, चिल्का सरोवर कुठे विचारलं तर ओरिसामध्ये आहे. ठीक आहे. पुढचं, गैर जीवाश्म इंधन नॉन फॉसिल फ्युएल या बाबतीमध्ये आपल्याला जे टार्गेट दिलं होतं 2030 पर्यंत की आपण एकूण विद्युत ऊर्जेच्या 40% ऊर्जा ही रिन्युअल किंवा काय म्हणू आपण, जी नाविन्यक्षम ऊर्जा असते अशा स्रोतांमधून, उदाहरणार्थ सौर ऊर्जा आहे, वायू ऊर्जा आहे, अशा ऊर्जा स्रोतांमधनं आपण 40% कव्हर करणार होतो. हे टार्गेट आपलं होतं 2030चं, परंतु ते आपण 2021 मध्येच अचीव केलेलं आहे. हा आपल्यासाठी खूप मोठा मैलाचा दगड आहे. ठीक आहे. भारताची एकूण स्थापित विद्युत क्षमता 392 गिगावॉट्स आहे. त्यापैकी आपण 157 गिगावॉट्स ही रिन्युएबल एनर्जीमधनं आता सध्या कव्हर करत आहोत, लक्षात असू द्या. पुढे जाऊया आपण. भारतात चित्ता आणण्याचा जो प्लान आहे, कृती आराखडा आहे, तो राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या 19व्या बैठकीत पर्यावरण मंत्रालयाने भारतात चित्ता परिचयाचा कृती आराखडा जारी केला. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी करण्यात आली होती? आता हे चित्ता तर आपण आणतोय, 50 चित्ते आणतोय आपण आफ्रिका आणि नामिबियातनं. इराणमधनं आणण्याचा प्लॅन होता, परंतु इराणने अजून काही मान्यता दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण आफ्रिकी चित्ते आणतोय भारतामध्ये 50. तर प्रोजेक्ट टायगर जो भारतात फार पूर्वी सुरू झाला होता, तो कधी सुरू झाला होता? तर याचं उत्तर आहे 1973. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हां, मोनोसेरोमिया फ्लेवोस्कुटाटा हे काय आहे? नाव वाचतानाच आपली जीभ वळत नाहीये. तर हे काय असेल माहिती, हे फार अवघड गोष्ट आहे. ठीक आहे. तर ही एक फळमाशी आहे. काय आहे? फळमाशी आहे आणि हिची मदत होते परागीभवनासाठी, लक्षात असू द्या. मोनोसेरोमिया फ्लेवोस्कुटाटा नव्याने शोधण्यात आलेली प्रजाती आहे फळमाशीची. ओके. स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड
कधी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 10 ते 16 जानेवारीच्या दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक हा साजरा केला जाणार आहे. ओके. राष्ट्रीय युवा महोत्सव 2022. राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 25वा राष्ट्रीय युवा महोत्सव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे पुदुच्चेरी. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. ऊर्जा संक्रमण सल्लागार समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही समिती स्थापन केलेली आहे. याचं नेतृत्व कोण करत आहे? याचं नेतृत्व तरुण कपूर करीत आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला या समितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. पढे भारत अभियान. तर याच्याशी संबंधित प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 21 फेब्रुवारी. तर 1 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पढे भारत नावाची 100 दिवसांची वाचन मोहीम सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी हे अभियान आपण सुरू केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. आणि हे जे अभियान आहे 100 दिवस किंवा 14 आठवडे आयोजित केलेलं आहे. 10 एप्रिल 2022ला याची सांगता होणार आहे. आणि मगाशी जसं सांगितलं तसं आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा आपण 21 फेब्रुवारीला साजरा करत असतो. ओके. आता 2021ची जी जनगणना आहे तिचं अपडेशनचं जे काम आहे ते आपण पुढे ढकललेलं आहे. ठीक आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि जनगणनेचा पहिला टप्पा अद्ययावत करण्यासाठी जो तपशील गोळा करणार होतो ते काम सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेलं आहे. भारतातली पहिली जनगणना कधी झाली होती असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 1881 मध्ये भारतातली पहिली जनगणना झाली होती. ओके. नेक्स्ट. PMFME योजना काय आहे? तर PMFME योजनेमध्ये एक जिल्हा एक उत्पादन, 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट हा ब्रँड लॉन्च केला गेलेला आहे. आणि 6 ब्रँड्स असे लॉन्च केलेले आहेत. यामध्ये ज्या 4 जोड्या दिलेल्या आहेत त्यातली योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर योग्य जोडी आहे अमृतफळ, हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्याशी संबंधित हे प्रोडक्ट आहे. आता उरलेले 5 प्रोडक्ट्स कुठले आहेत? तर राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील धन्या पावडरसाठी, धन्याची जी पावडर असते त्याच्यासाठी कोरी गोल्ड नावाचा ब्रँड बनवलेला आहे. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्हा जो आहे तिथे काश्मीरी लाल मिरचीची पूड काश्मीरी मंत्र या नावाने इंट्रोड्यूस केलेली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये मधुमंत्र नावाचं त्यांनी मध इंट्रोड्यूस केलेलं आहे. दिल्लीसाठी त्यांनी संपूर्ण गव्हाच्या कुकीज आणि महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील नाचणीच्या पिठाचा ब्रँड त्यांनी ब्रँड सोमदाणा या नावाने त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके. खेलो इंडिया गेम्स 2023 शी संबंधित प्रश्न आहे हा. थांगता आणि गटका हे खेळ कोणत्या राज्यांचे आहेत? थांगता आणि गटका. तर थांगता हा मणिपूरचा खेळ आहे, तर गटका हा पंजाबचा खेळ आहे. ठीक आहे. तर थांगता हे मार्शल आर्टचा एक प्रकार आहे, तर गटका हा सुद्धा मार्शल आर्टचाच प्रकार आहे, फक्त त्याच्यामध्ये लाठीचा उपयोग होतो. भारतातील सर्वात जुनं मार्शल आर्ट कुठलं आहे असं विचारलं तर कलरीपयट्टू हा खेळ केरळमधला सर्वात जुन्या मार्शल आर्टचा प्रकार आहे, हे लक्षात असू द्या. ओके. नेक्स्ट. तर अशा प्रकारे आपण आजचं हे वीकली करंट अफेअर्सचं लेक्चर संपवलेलं आहे. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात जवळपास 22 प्रश्न आपण कव्हर केले होते. याप्रमाणेच आपण दर आठवड्यात हे प्रश्न आपण अशा प्रकारे कव्हर करणार आहोत. तुम्ही सुद्धा स्वतःचे करंट अफेअर्सचं कंपायलेशन करू शकता. ते कसं करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवून देतो. इथे डेस्कटॉपवर मी ही फाईल ठेवलेली आहे बघा. साधारणपणे मी काय करतो, रोज
काही वेबसाईट्स आणि आपले मराठी न्यूजपेपर जे आहेत ते वाचत असतो आणि त्यातनं अशा प्रकारे इथे बघा हे अशा प्रकारे आपण इथे तुम्हाला दिसतील इकडे ही कॅटेगरी आहे. एकच मिनिट हां, मला कीबोर्ड नसल्यामुळे मला ते इथे काय म्हणतात नॅव्हिगेट करता येत नाही आहे. कॅटेगरी आहे, त्याच्या बाजूला सब कॅटेगरी आहे, मग नंतर ब्रीफ इंट्रोडक्शन आणि MCQ याप्रमाणे आहे. मग आता कॅटेगरीमध्ये मी सिलेक्ट करू शकतो इंटरनॅशनल किंवा नॅशनल याप्रमाणे. ठीक आहे. तर तुम्हीसुद्धा तुमचं करंट अफेअर्सचं जे आहे कंपायलेशन अशा प्रकारे करू शकता. माझ्यावर अवलंबून राहायचं नसेल तर. अदरवाईज मी तुम्हाला जे करंट अफेअर्स जे आहेत ते अशा प्रकारे देणारच आहे. ठीक आहे. हे बघा इथे दिसतंय इंटरनॅशनल कॅटेगरी, सब कॅटेगरी, कॉन्फरन्सेस अँड समिट्स, हेडलाईन, त्याची ब्रीफ इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावर आधारित MCQ. तर MCQचा जो पार्ट असेल हा तुम्हाला ॲपमध्ये ऑनलाईन टेस्टच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असेल. बाकी हा जो पार्ट आहे कॅटेगरीपासून ब्रीफ इन्फॉर्मेशनपर्यंतचा हा पार्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PDF अवेलेबल होईल. त्यामुळे तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल तर आपला हा जो चॅनल आहे हा तुम्ही सबस्क्राईब करा आणि याला फॉलो करा, सो दॅट तुम्हाला करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये निश्चिंत होता येईल. ठीक आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.